चला तर लेक्चरला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीने अजित सिडलेस या बी रहित लिंबाच्या वाणाची निर्मिती केली आहे तर कोणत्या वैज्ञानिकाने? तर ऑप्शन आहे डॉक्टर विल्यम गर्जे, डॉक्टर रामकृष्ण गर्जे, डॉक्टर बिभीषण गर्जे आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे डॉक्टर रामहरी गर्जे. तर चला ॲन्सर सांगा. मनात ॲन्सर सांगत जा आणि नंतर ॲन्सर ऐकत जा, त्याच्यामुळे तुमचे डबल रिव्हिजन होते. तर आपले फर्स्टचे ॲन्सर आहे डॉक्टर विल्यम गर्जे, 1 नंबरचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चिकू या फळाची उत्तम गणली जाणारी जात कोणती आहे? तर ऑप्शन आहे काली पत्ती, नीली पत्ती, हरी पत्ती, लाल पत्ती. तर आपला ऑप्शन आहे 1 काली पत्ती. इलायची ही जात खालीलपैकी कशाची सुधारित जात आहे? तर कशाचे? ऑप्शन आहे संत्रा, लिंबू, बोर, आवळा. तर आपला राईट आन्सर आहे बोर. इलायची ही बोरीची जात आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणती जात संत्र्याची नाही? तर ऑप्शन आहे कूर्म, खासी, किन्नो, प्रमालिनी. तर आपला राईट आन्सर आहे प्रमालिनी ही मोसंबीची जात आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काही वर्षापूर्वी या रोगामुळे राज्यातील मोसंबी लागवड धोक्यात आली होती. तर कोणत्या रोगामुळे? एक आहे ऑप्शन आहे पासकूज, मुळकूज, पायरिला, प्रमालिनी. तर आपला ऑप्शन आहे 4 नंबर प्रमालिनी. या रोगामुळे हे जात धोक्यात आली होती मोसंबी पीक. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अननसाच्या अर्कवृद्धीची प्रभावी पद्धत कोणती आहे? तर ऑप्शन आहे सकर्स, क्राऊन, स्लीप, व्हिनियर. तर आपलं राईट आन्सर आहे सकर्स. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, कापूस या पिकावर पडणारी महत्त्वाची कीड म्हणजे कोणती आहे? तर ऑप्शन आहे करपा, भुंगे, बोंडअळी, अर्गट. तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 बोंडअळी. तर कापसाची मुख्य कीड आहे बोंडअळी. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, ऊस लागवडीकरता प्रचलित असलेली पद्धत कोणती आहे? तर ऑप्शन नंबर 1 आहे वाफे पद्धत, सरीवरंबा पद्धत, गादी वाफे पद्धत, सरी पद्धत. तर आपला राईट आन्सर काय आहे सरीवरंबा पद्धत, ऑप्शन नंबर 2. टोळ हा कीटक अंडी कोठे घालतो? तर कोठे घालतात? ऑप्शन आहे जमिनीच्या आत, जमिनीच्या पृष्ठभागावर, पाण्यात, सरी पद्धत. तर आपला राईट आन्सर आहे जमिनीत आतमध्ये टोळ हा कीड अंडी घालतो. तर नाही 10 नंबरचा क्वेश्चन आहे, भाताच्या खालीलपैकी 3 जाती खार जमिनीसाठी उपयुक्त मानल्या जातात. चौथी विसंगत जात कोणती आहे? तर विसंगत जात विचारली आपल्याला. तर विसंगत जात कोणती आहे? पनवेल 1, पनवेल 2, जया, दामोदर. तर विसंगत जात कोणती आहे आपली? राईट आन्सर जया ही विसंगत जात आहे. तर पनवेल 1, पनवेल 2, दामोदर ह्या जाती आवश्यक आहे आन्सर त्या. ह्या जाती खार जमिनीसाठी उपयुक्त मानल्या जातात. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या साधनाचा उपसा जलसिंचनासाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त उपयोग केला जातो? तर कोणत्या जलसिंचनाचा साधनाचा? तर एक आहे लोखंडी मोट, पर्शियन व्हील, विद्युत मोटर पंप, ऑइल इंजिन. तर आपलं राईट आन्सर काय आहे विद्युत मोटर पंप. 12 नंबरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात पाणलोट विकास कार्यक्रम पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? ऑप्शन आहे 1980, 1983, 1986, 1989. तर आपलं राईट आन्सर काय आहे ऑप्शन नंबर 2 1983 मध्ये पाणलोट विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. 13 नंबरचा क्वेश्चन आहे,
पाण्याचे सर्वात जास्त अपव्यय पिकांना पाणी देण्याच्या पुढीलपैकी कोणत्या एका पद्धतीत होते? तर ऑप्शन आहे 1 ठिबक सिंचन, फवारा सिंचन, सरी पद्धत, मोकाट पाणी सोडणे. तर आपलं आन्सर आहे मोकाट पाणी सोडणे. या पद्धतीत जास्त पाण्याचा अपव्यय होतो. तर 14 नंबरचा क्वेश्चन आहे, पीक उत्पादनाबरोबरच शेतकऱ्याने थोड्या कोंबड्या पाळण्याचा दुसरा उपक्रम हाती घेतला तर या 2 उपक्रमांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या प्रकारात करता येईल? तर ऑप्शन आहे पूरक उपक्रम, परिपूरक उपक्रम, स्पर्धात्मक उपक्रम, स्वतंत्र उपक्रम. तर आपलं राईट आन्सर आहे पूरक उपक्रम. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सहकाराच्या अनेक तत्वात पुढीलपैकी कोणते तत्व अधिक महत्त्वाचे आहे? तर ऑप्शन आहे राजकीय व धार्मिक तटस्थता, भांडवलावर मर्यादित व्याज, लोकशाही पद्धतीचा कारभार, रोखीचा व्यवहार. तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 लोकशाही पद्धतीचा कारभार. लोकशाही पद्धतीचा कारभार. 16 नंबरचा क्वेश्चन आहे, नियंत्रित बाजारपेठेचे नियमन व नियंत्रण करणारे मंडळ म्हणजे काय आहे? तर बाजार समिती, नियमन समिती, पंचायत समिती, नियंत्रण समिती. तर आपलं राईट आन्सर काय होणार? बाजार समिती. 17 नंबरचा क्वेश्चन आहे, अन्नधान्याचा भाव स्थिरक साठा करण्यासाठी शासनातर्फे अन्नधान्य खरेदी, साठवणूक ही कामे करणारी संस्था म्हणजे कोणती संस्था आहे? तर ऑप्शन आहे शेतीमाल किमती आयोग, नाबार्ड, नाफेड, भारतीय अन्नधान्य महामंडळ. तर आपला ऑप्शन आहे भारतीय अन्नधान्य महामंडळ. 18 नंबरचा क्वेश्चन आहे, ब्रिटिशांनी रयतवारी ही भू अधिकार पद्धत सुरुवातीस पुढीलपैकी कोणत्या प्रांतात सुरू केली होती? तर ऑप्शन आहे उत्तर प्रदेश व बिहार, जुना मुंबई प्रांत व मद्रास, आंध्र व कर्नाटक, ओरिसा व केरळ. तर आपला राईट आन्सर होणार 2 जुना मुंबई प्रांत व मद्रास. 19 नंबरचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे नाबार्ड पूर्वीचे नाव काय होते? तर ऑप्शन आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिफायनान्स कॉर्पोरेशन, भूविकास बँक, कृषी औद्योगिक बँक. तर आपला राईट आन्सर आहे रिफायनान्स कॉर्पोरेशन. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जमिनीचा खंड म्हणजे जमीन वापराबद्दल दिलेली किंमत ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने प्रथम मांडली? तर आपले ऑप्शन आहेत केन्स, रिकार्डो, बेनेहम, सॅम्युअल्स. तर आपलं राईट आन्सर आहे रिकार्डो या शास्त्रज्ञाने मांडली. तर 21 नंबरचा क्वेश्चन आहे, खतामध्ये काय असते काय नसते? बघा कन्फ्यूज होते, असते नसते. तर खतामध्ये काय नसते? नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नीज. तर काय नसते खतामध्ये? मॅग्नीज नसते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खालीलपैकी कोणत्या जातीची गाय अधिक दूध देते? तर नीली, जर्सी, गीर, साहिवाल. तर 22 नंबरचा राईट आन्सर आहे जर्सी ही गाय जास्त दूध देते. 23 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन आहे 1964, 1965, 1968, 1969. तर कधी स्थापना करण्यात आली? 1965 मध्ये. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 24 नंबरचा, नैसर्गिक रेशमाच्या उत्पादनात या देशाखालोखाल भारताचा आज जगात दुसरा क्रमांक लागतो. तर कोणता देश आहे? ऑप्शन आहे जपान, चीन, म्यानमार, श्रीलंका. तर आपला राईट आन्सर काय आहे? चीन आहे. चीन देशाचा पहिला क्रमांक लागतो, भारताचा दुसरा क्रमांक लागतो. 25 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी काय प्रथिने स्निग्ध पदार्थ व पिष्टमय पदार्थ या तिन्हींनी समृद्ध आहे? तर ऑप्शन आहे सोयाबीन दाणे, गाजर, गाईचे दूध, सफरचंद.
तर आपलं राईट आन्सर आहे सोयाबीन दाणे. चला 26 नंबरचा क्वेश्चन आहे, कापूस एकाधिकार खरेदी योजनेची मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची आहे? तर ऑप्शन आहे वि स पांगे, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण. तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 वसंतराव नाईक. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या मुळांची सोटमुळे या प्रकारात गणना होणार नाही? तर ऑप्शन आहे मिरची, कापूस, घेवडा, ताड. तर 27 नंबरचा याचा राईट आन्सर आहे ताड. 28 नंबरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात मुख्यत्वे करून कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन आहे जांभा, रेगूर, खारी, मुरमाड. तर आपलं राईट आन्सर काय आहे 2 नंबर रेगूर मृदा आढळते पठारी प्रदेशात महाराष्ट्राच्या. तर 29 नंबरचा क्वेश्चन आहे, कोणत्या घटक द्रव्यामुळे दूध गोड लागते? तर कोणत्या घटक द्रव्यामुळे लागते? साखर, ग्लुकोज, लॅक्टोज, कॅल्शियम. तर लॅक्टोजमुळे दूध गोड लागते. 30 नंबरचा क्वेश्चन आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? चला तर आन्सर द्या. परभणी, अमरावती, लॅक्टोज, कॅल्शियम. ऑप्शन चुकीचे दिले आहे. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोला येथे आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यत्वे कशामुळे होतात? तर बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, जीवाणू. तर जास्त कशामुळे होतात? व्हायरसमुळे होतात. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, वनस्पतीमध्ये पाण्याचे बाष्पीकरण होण्याचे प्रमाण मापण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हायड्रोमीटर, लायसीमीटर, लॅक्टोमीटर, टेन्शिओमीटर. तर कोणते वापरतात? लायसीमीटर वापरतात. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस जनुकशास्त्राचा जनक असे पिता अथवा जनक असे संबोधले जातात? तर ऑप्शन आहे डार्विन, लॅमार्क, मेंडेल, वॅटसन. तर आपला राईट आन्सर आहे मेंडेल. राईट आन्सर आहे मेंडेल. 34 नंबरचा क्वेश्चन आहे, जिल्हा नियोजन समितीचा पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? तर कोण असतो? ऑप्शन आहे जिल्ह्याचा खासदार, जिल्ह्याचा नियोजन अधिकारी, जिल्ह्याचा कलेक्टर, जिल्ह्याचा पालकमंत्री. तर आपला राईट आन्सर आहे जिल्ह्याचा पालकमंत्री. चला 35 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्वारी या पिकास कानी हा रोग होऊ नये म्हणून पुढीलपैकी कोणते औषध बियाण्यास सोडावे लागते? तर ऑप्शन आहे गंधक, कॉपर ऑक्सिक्लोराइड, बाविस्टिन, पारायुक्त औषध. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर 1 गंधक. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, पुना सरबती ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? तर वाटाणा, खरबूज, दुधी भोपळा, गहू. तर पुसा रसबंती ही खरबुजाची जात आहे. कशाची जात आहे? खरबुजाची. नेक्स्ट क्वेश्चन आहे 37 नंबरचा क्वेश्चन आहे, गांडुळाच्या सहाय्याने तयार केलेल्या खतास कोणते नाव दिले जाते? तर ऑप्शन आहे फर्टिवर्म, व्हर्मी युरिया, व्हर्मी कंपोस्ट, अर्थवर्म कंपोस्ट. तर आपलं राईट आन्सर आहे व्हर्मी कंपोस्ट. 38 नंबरचा क्वेश्चन आहे, भाज्यातून आपणास पुढीलपैकी कोणते द्रव्य मुबलक प्रमाणात मिळू शकते? तर कोणते द्रव्य मुबलक प्रमाणात मिळू शकते? तर ऑप्शन आहे पिष्टमय पदार्थ, जीवनसत्वे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ. तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 जीवनसत्वे. चला तर 39 नंबरचा क्वेश्चन आहे, अजीवनसत्वाला दुसरे नाव कोणते आहे? तर ऑप्शन आहे कॅरोटीन, ॲस्कॉर्बिक ॲसिड, थायमिन, मॅलिक ॲसिड. तर आपलं राईट आन्सर आहे अजीवनसत्वाला दुसरे नाव कॅरोटीन आहे. चला 40 नंबरचा आणि शेवटचा क्वेश्चन आहे, जीव आणि त्याच्या सभोवतालचे सभोवतालचे पर्यावरण म्हणजेच वातावरण यांच्या संबंधाचा
अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहेत? तर ऑप्शन आहे अकारिकी, परिस्थितिकी, रोगशास्त्र, शरीर क्रियाशास्त्र. तर ऑप्शन नंबर 2 त्याचं आन्सर आहे परिस्थितिकी, हे त्याचं राईट आन्सर आहे. चला तर आपण ही आपली क्वेश्चन सिरीज थांबूया. उद्या परत नवीन क्वेश्चन किंवा नवीन सेट मी टाकेल. याच्या आधी पण मी 10 व्हिडिओ टाकले आहेत, ते पण तुम्ही बघून घ्याल, जे अत्यंत फायद्याचे आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, ज्याच्यामुळे मी असे नवीन व्हिडिओ आणखी टाकेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे माझी फॅमिली कंप्लीट होईल आणि माझं चॅनल बंद होणार नाही. आणि मी ही तुमची सिरीज अशी चालू ठेवेल पेपरपर्यंत. आणि भरपूर सारे क्वेश्चन त्यानुसार तोपर्यंत तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.